10 फार्मसी कॉलेजमध्ये शून्य प्रवेश, 37 महाविद्यालयांना 10 पेक्षा कमी विद्यार्थी. होय, पण ही संख्या पाहिली की फार्मसी क्षेत्राची खरी पळझड किती खोलवर गेली आहे हे स्पष्ट जाणवतं. नमस्कार, मी सृष्टी असाठी आणि तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. चला तर जाणून घेऊयात काय आहे ही बातमी. राज्यातील अनेक महाविद्यालयांत जागा रिकाम्या पडल्या आणि काही कॉलेजमध्ये तर एकही विद्यार्थी नोंदणीला आला नाही. शिक्षण क्षेत्रात अशी परिस्थिती क्वचितच दिसते. पण यावेळी बी फार्मसी अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळवणं महाविद्यालयांसाठी आव्हान ठरत आहे. राज्यातील 10 फार्मसी कॉलेजमध्ये शून्य प्रवेश नोंदवले गेले आहेत. इतक्यावरच थांबायचं नाही तर आणखी 37 महाविद्यालयांना 10 पेक्षा कमी विद्यार्थी मिळाले आहेत. यामुळे एकूण प्रवेश प्रक्रियेला मोठा धक्का बसला असून शैक्षणिक व्यवस्थेतील असंतुलन उघड झाले आहे. मागील काही वर्षात फार्मसी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चाललेली आहे. रोजगाराच्या मर्यादित संधी, बदलणारी करिअर प्राधान्ये आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात काही महाविद्यालयांचे अपयश या सगळ्याचा थेट परिणाम प्रवेशांवर दिसतो आहे. विद्यार्थ्यांनी आता इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, AI आणि हेल्थ केअरच्या इतर शाखांकडे जास्त कल दाखवला आहे, तर फार्मसी कोर्समध्ये उद्योगरूप सुधारणांचा अभाव जाणवतो. महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सारख्या महत्त्वाच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची टीकाही झालेली आहे. तज्ज्ञांच्या मते उद्योगशी जोडलेल्या कौशल्यांना महत्त्व देणं, प्लेसमेंट्स मजबूत करणं आणि अभ्यासक्रम अद्ययावत करणं टाळणार नाही. विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर महाविद्यालयांनी स्पर्धात्मक आणि वास्तववादी शिक्षण देणं आवश्यक आहे. अन्यथा शून्य प्रवेशाची यादी अशीच वाढली जाईल. शिक्षण क्षेत्रातील या संकटाने प्रशासन आणि महाविद्यालयांना सजग होण्याची वेळ दिली आहे. आता पुढचं पाऊल त्यांच्या हातात आहे. तर आता यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि तोपर्यंत बघत रहा न्यूज डॉट्स.